विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। हॅलो. हॅलो. हा नमस्कार सर. नमस्कार, बोला की. सर तुमचं थोडंसं आवाज येतोय मला आजूबाजूचं, थोडंसं सायलेंट करता का? एका बाहेर ह्याच्यात होतो, बोला की. एक 2 मिनिटासाठी जरा माहिती. हो हो, बोला बोला, बाहेर आलो. निलेश सर बोलताय ना आम हो हो आदमीसाठी? हो हो. सर आज प्रभाग क्रमांक 15 मध्ये बोर संदर्भात काही वादावादी चालू होती तुमच्यामध्ये. हो श्रीदेवी जॉन फुलारे आणि तुमच्यामध्ये हो. थोडस सविस्तर माहिती दिलं तर बरं होईल सर आपल्या चॅनलच्या. ऍक्च्युली विषय असा आहे की मी प्रभाग 15 मध्ये काम करतो, सामाजिक राजकीय सोलापूर शहरामध्ये. तर तिथे सार्वजनिक एक ठिकाणी आपण जे बोर आहे ते महानगरपालिकेच्या अंतर्गत आपण पाठपुरावा करून मंजूर करून घेतला होता. त्याच्यामध्ये कोणत्याही नगरसेवकाची निधीचा काही संबंध नाही आहे. ते महानगरपालिकेच्या अंतर्गत झालंय आणि त्याला आपण जवळपास 3 महिने पाठपुरावा केलाय. तर ते जेव्हा आले होते कर्मचारी, तेव्हा त्यांच्यापर्यंत कुठून तरी बातमी गेली नगरसेविकेला आणि मग ते पूजेला येणार होते. पण विषय असा होता की आम्ही त्यासाठी पाठपुरावा करून घेऊन आलाय, तर तुम्ही त्यांच्यासाठी कशाला वाट बघताय? रस्त्यामध्ये ते मशीन लावलं होतं सार्वजनिक शौचालयाच्या दरवाजात. तर लोकांची गैरसोय होतीये, तुम्ही लवकर काम चालू करा आणि संपवा. मग त्यांनी म्हणले की त्यांनी यायला लागलेत. मी म्हणलं पूजाच करायचंय ना, मग मी हार वगैरे मागवलो. आमच्या इथल्या स्थानिक महिलांच्या हस्ते पूजा करा आणि सुरू करा. ते मग ते थांबले. मग मी काय केलं, अधिकाऱ्यांना फोन केलो की साहेब हे जे काम आहे त्या नगरसेवक निधीचा काही संबंध नाही, त्यांच्यासाठी तुम्ही कशाला काम थांबवलंय? तुम्ही या तुमच्या लोकांना सांगा की हे काम चालू करायला. मग तेव्हा मी ते कर्मचाऱ्यांना फोन दिला. मग ते अधिकारी सांगितला की तुम्ही काम चालू करा. अधिकाऱ्याचं नाव सांगता का सर? क्षीरसागर म्हणून आहेत. आणि मग त्यावेळेस विषय असा झाला की लोकांनी महिलांच्याच हस्ते आपण तिथं पूजा केलं. आपण पण केलं नाही ना, मी केलं ना कुणी. महिलांच्याच हस्ते, स्थानिक महिलांच्या हस्ते पूजा केली. पूजा संपल्यानंतर नारळ फोडाच्या वेळेस ते आले तिथं नगरसेविका. आल्यानंतर काय झालं वाद की त्यांना गैरसमज झालं की मी पूजा केलो, पण ते मी करत नव्हतो, महिला करत होते. मग तिथं त्यांनी शिवीगाळ वगैरे सुरू केलंय, तू कोण आहे काय. मग ते तुम्ही शिवी त्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, ते आरवच्या भाषेमध्ये शिवीगाळ केलं. तरी मी माझा संयम सोडला नाही. मी आपल्या शब्द भाषेत. एक मिनिट सर. नगरसेविका श्री जॉन फुलारे मॅडम म्हणतात की तुम्ही दमदाटी चालू केला तिथं आणि तुम्ही म्हणताय तिने शिवीगाळ चालू केली. मग नेमकं हाय काय प्रकार? त्यांना काय म्हणायचं की त्यांनी शिवी दिलेले व्हिडिओ माझ्याकडे आहे, बरोबर? मग मी पाठवतो, ते पाठवतो. त्यांना एकच म्हणायचं की निलेशने तुम्हाला दमदाटी केलेले एखादा छोटासा क्लिप जरी असेल तर द्या मॅडम, आम्हाला बरं होईल म्हणायचं त्यांच्या विरोधात बातमी लावायला. मी तिला काय म्हणलं सर, या प्रश्नावर तिला काय म्हणलं मी, मॅडम जर तुमच्या पत्र व्यवहारा अंतर्गत जर हे काम झालं असेल तर ते पत्र आम्हाला पाठवा, आम्ही चॅनलच्या माध्यमातून दाखवू की कोण खरं आहे कोण खोटं आहे. आणि तिला पण सांगतो म्हणलो, जे काही समाजकार्य आहेत आम आदमी पार्टीचे, तिला पण सांगतो की बाबा तुमचे पत्र व्यवहार आम्हाला पाठवा, आम्ही चॅनलच्या माध्यमातून दाखवू. नेमकं हे का समाजसेवक आणि नगरसेवकांमध्ये भांडणं लावायच्या अधिकाराचं काम चालू आहे काय, नगरसेवक आणि समाजसेवक आपली आपली पोळी भागण्याचं काम चालू आहे? हे पण उघड होईल ना. बरोबर बरोबर बरोबर. एकंदरीत जर तुमच्या कागदपत्रामुळे जर तुमच्या पत्र व्यवहारामध्ये जर काम झालं असेल तर ते पाठपुरावे आम्हाला पाठवा, आम्ही प्रकाशित करू चॅनलच्या माध्यमातून. बरोबर बरोबर. तर या प्रश्नावर तिने म्हणतात मला कोणाला बोलायची गरज नाही म्हणून फोन कट करून ठेवले तिने. तर याच्यावरून तुम्ही समजून घ्या साहेब. बघा आता आम्ही एक लोकशाहीच्या मार्गाने चालणारे पत्रकार असतो. आता तिने असं बोलले तर हे जग बाहेर आता ऐकून काय विचार करेल ते जनतेच्या हातात आहे. माझं म्हणणं काय, मी तुम्हाला माझ्याकडचे जे पाठपुराव्याचे फोटो आहेत. ऐकून घ्या सर, मी काय म्हणतो एकंदरीत मी काय म्हणतोय, तुम्ही पत्र व्यवहार केलाय ते पाठवून द्या, आपण लावतो, ते काय हरकत नाही. तिने पण पाठवू दे, ते पण लावू. पण माझं म्हणणं काय, मग ह्यामध्ये नेमकं तिने म्हणतात तिने दमदाटी चालू केली आणि तुम्ही म्हणतात तिने शिवीगाळ चालू केली. मग ह्यामध्ये का अधिकारी भांडण लावायचा प्रयत्न करत आहेत? मग एकंदरीत अधिकाऱ्याचं पण कर्तव्य आहे ना की बाबा ह्या व्यक्तीने पाठपुरावा केलाय, ह्यालाच मान सन्मान झाला पाहिजे. हे तुमचं काय, तुम्हाला काय वाटतंय लक्षण? एक माझं जे धोरण हे तुमचं मत योग्य आहे, पण विषय कसा आहे साहेब
अधिकारी अशा पण ह्याच्यामध्ये शक्यतो वादांमध्ये हस्तक्षेप करत नाहीत. पण तुमचं जे मुद्दा आहे ते योग्य आहे की तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले ना की पाठपुरावा केला असेल तर तुम्ही कागद पाठवा. मी माझ्याकडचे तुम्हाला पाठवतो, तुम्ही ते प्रसारित करा. आणि राहिला विषय अजून एक, ते जे म्हणतात ना की मी दमदाटी केलो सुरुवातीला, त्यांना आता माझ्याकडे जे व्हिडिओ आहेत पूर्ण प्रोसेसचे तुम्हाला पाठवतो. त्यांना फक्त एवढंच म्हणा की निलेशने तुम्हाला जर दमदाटी केलं असेल मॅडम तर एखादी छोटी क्लिप तरी द्या, म्हणजे आम्हाला त्याच्या विरोधात बातमी लावता येईल. तसं पण तुम्ही घ्या. कारण काय झालं माहिती आहे का साहेब, त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय. मला तर त्यांनी शिवीगाळ केले ते सोडून द्या, महिलेला मारहाण झाली आणि जे कर्मचारी होते का ते पण व्हिडिओ पाठवतो तुम्हाला. त्या कर्मचारीने ते कसं बोलत होते ते तुम्हाला पाठवतो तुमच्या लक्षात येईल. कारण कसं आहे माहिती आहे का सर, नगरसेविका श्री जॉन फुलारे यांनी मोदी संसद मोहिमेसाठी खूप काही मदत केलेली आहे. बरोबर. मी असं म्हणत नाही की तिने कुठं तर वाईट केलं आणि असं पण म्हणत नाही की तुम्ही पण कुठं तर वाईट केलंय. पण ह्या एका बोरमुळं काय असं प्रकार घडलाय की एवढे मोठे व्यक्ती तिथे एवढं मोठं निधी आणून लोकांना सहकार्य केलं, तर मी त्यांना पण चुकीचं बोलणं मला वाटत नाही. पण जे सत्य आहे ते उघड यायला पाहिजे. माझं तेच माझंही मत तेच आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो सगळ्या डॉक्युमेंटचं काय, आणि मग तुम्हाला सोपं पडेल की नेमकं बाबा कोणी हे केलेलं आहे, तुमच्या लक्षात येईल. त्या पद्धतीने तुम्ही करा. माझ्याकडे स्क्रिप्ट पण आहे. मी ते नाही लावीन, पण ह्या कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून हे जाहीर होऊन जाईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून. हो बरोबर आहे की. नाही मुळात कसं आहे माहितीये का साहेब, मुळात विषय कसा आहे की, आणि अजून एक महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो, ते पण माझ्याकडे व्हिडिओ आहे. जेव्हा त्यांनी आले शेवटी, मग आम्ही काय केलं माहिती का, सगळे लोक स्थानिक महिला वगैरे, की बरं तुम्हाला करायचं नव्हतं कारण तर तुम्ही करा म्हणून आम्ही त्यांना दिलो. आम्ही आणलेला हार त्यांना दिलो, आम्ही आणलेला नारळ त्यांना दिलो. काय की बाबा तुम्हाला करायचं उद्घाटन तर करा. कारण काय लोकांना माहितीये मी काम केलोय, तिथल्या लोकांना सगळं माहितीये की मी धडपड करत असतो. त्यामुळं मला काय गरज नव्हती ह्याची. मुळात मी घरात झोपलो होतो. काम करणारा अधिकारी आला, कर्मचारी आला, काम केला आणि गेला. विषय काय झाला, त्या लोकांनी सार्वजनिक शौचालयाच्या दरवाजात ती मशीन घातली होती आणि मग लोकांना तिथं गैरसोय झालं होतं आणि लोक माझ्याकडे येऊन तक्रार केली. मी झोपलेलो होतो, मला लोकांनी उठवलंय की ते रस्त्यामध्ये मशीन लावले तर चालू पण केले नाहीत आणि तसंच ठेवलेत. मग मी जाऊन चौकशी केलो की तुम्ही कशासाठी हे थांबवलंय, 1.5-2 तास झालं तुम्ही मशीन लावलाय, तुम्ही का थांबवलंय. तेव्हा त्यांनी मला कर्मचाऱ्यांनी सांगितलं की साहेब ते ताई यायला लागले तर नगरसेविका, मग त्यांच्या हस्ते पूजा आहे. मी म्हटलं ठीक आहे, त्यांनी येत असतील ना तर येऊ द्या, परंतु तुम्ही काम थांबवू नका. पूजाच करायची आहे ना, मग इथल्या स्थानिक महिलांच्या हस्ते पूजा करा. कारण हे काय काम निधीतलं नाही आहे, नगरसेवक निधीतलं काम नाही आहे की त्यांनी आल्यानंतरच सुरू करा. आता जे चालू जे नगरसेवकाला जे आहे आणि जे काही निवडून आले ते जे पूर्वी पण होते जे आता पण होते त्यांना अजून निधी आलीच नाही ना अजून. मग मी त्यांना सांगितलो की ह्या कामासाठी 3 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा केलेला आहे, कागदोपत्री पाठपुरावा केलाय, लेखी अर्जद्वारे केलेला आहे, फोनद्वारे फॉलोअप केलेले आहेत. तर मग मी अधिकाऱ्यांना फोन लावला की साहेब हे काम जे आहे हे नगरसेवक निधीतून झालाच नाही, तर हे काम कशासाठी थांबवलंय तुम्ही. आणि मी त्यांना कर्मचाऱ्यांना हेच सांगितलं, काम चालू झाल्याच्या नंतर जर त्यांनी आले तर त्यांच्या हस्ते परत एकदा पूजा करून घ्या, काय हरकत आहे म्हणलं. आम्ही उलट सामंजस्यपणाची भूमिका घेतलो होतो. सामंजस्यपणाची भूमिका घेतलं, पण समोरच्या व्यक्तीला असे गैरसमज झाले की आम्ही तिथं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतोय. मुळात तो प्रयत्न श्रेय लाटण्याचा नव्हता. काम तातडीनं सुरू व्हावं, लोकांची गैरसोय होऊ नये, कारण दरवाजा बंद झाला होता, सार्वजनिक शौचालयाचा दरवाजा बंद झाला होता. लोकांची गैरसोय होऊ नये, लोकांना तिथं गैरसोय होऊ नये त्यासाठी माझा प्रयत्न होता. तर त्यांना गैरसमज झाला, तिथं त्यांनी शिवीगाळ केली, अक्षरशः ते माझ्या अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केले. नंतर त्यांनी पतीला बोलवून घेतले. त्यांच्या पतीनं कुठलीही गोष्ट न समजून घेता मला साधं विचारलं पण नाही की नेमकं प्रकरण काय, आणि त्यांनी डायरेक्ट बाकीच्या मग गोष्टी सुरू केल्या. मग त्यातून या भारत देशामध्ये लोकशाही आहे, हुकुमशाही नाही आहे साहेब. मग मी बोललो ना, मी त्यांना ते पण बोललो की म्हणलं तुम्ही संविधानिक पदावर आहे, तुम्हाला ही भाषा शोभत नाही, तुमच्या पदाला पण शोभत नाही आणि तुमच्या ह्याला पण शोभत नाही ती भाषा. ती मी बोललो, त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये पण आहे, तुम्ही बघा. पण आता विषय कसा आहे माहिती आहे का साहेब, आपण जरी किती जरी काय बोललो, समोरच्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता केवढी आहे ते महत्वाचं आहे ना. आता त्यांना जर समजतच नसेल की आपण सामंजस्यपणाची भूमिका घेतोय, आपण संयमाची भूमिका घेतोय, तर समोरच्यानी पण तशी भूमिका घेतली पाहिजे. आता त्यांनी ती भूमिका नाही घेतली, त्यांनी उग्रपणा, अर्वाच्यपणा
बाकीचं ते चुकीच्या पद्धतीने त्यांनी बोलणं स्वीकारलं तर त्याला आपण तर काय करू शकतो. तरी सुद्धा मी संयम ठेवलो शेवटपर्यंत. मी माझा एकही शब्द ढासळू दिलो नाही. माझ्या जिभेतून एकही गैरशब्द गैरकृत्य घडलं नाही आणि एकही अर्वाच्य शब्द किंवा चुकीचा शब्द माझ्या तोंडून आला नाही. एवढं मी स्वतःवर संयम ठेवला माहिती का. म्हणजे एकंदरीत आता थोडक्यात थोडा वेगळाच प्रश्न विचारतो तुम्हाला. सामाजिक काम करण्यासाठी आजच्या काळामध्ये भाजपला तोंड देणं योग्य आहे? मुळात काय आहे की सामाजिक कार्य करण्यासाठी मला कुणालाच तोंड द्यायचं नाहीये, ना भाजपला ना काँग्रेसला. एकंदरीत तुम्हाला म्हणतोय की बघा मी एक निर्भीड आलं लक्षात पत्रकारी करण्याचा मी हो प्रयत्न करतो. हो हो तुमचा प्रश्न लक्षात आलं. आजच्या डेट मध्ये तुम्ही बघत असाल की भाजप असं मी कुणाचं नाव घेऊन सांगत नाही, जे काही भाजपचे किंवा वरिष्ठ असो किंवा खाली असो कुठं ना कुठं थोडस पटरी सोडून चालतात. त्यासाठी आहे. काय वाटतं तुम्हाला? कसं झालंय माहिती का, जे मूळ भाजपची लोक आहेत, जी पूर्वीपासून भाजपच्या विचारसरणीत वाढलेली आहेत, भाजपच्या विचारसरणीत तयार झालेले आहेत, तशामध्ये बहुसंख्य जी लोक आहेत ती अशी वागणूक नाहीच आहे त्यांची अशी संस्कृती पण नाही आहे. माझे खूप सारे जवळचे मित्र आहेत जे भाजपमध्ये आहेत, इतर पक्षात आहेत, सोबत बसणं उठणं आहे, पण त्यांचे हे संस्कार नाही आहेत, त्यांच्याकडे ही संस्कृती नाही आहे. हे जे बाहेरून आलेली लोक आहेत, जे सत्तेसाठी इकडून तिकडून इकडं सोयीनुसार सत्तेनुसार आपापल्या पोळीनुसार हे इकडं तिकडे फिरतायत ना, ह्या लोकांच्या ह्या कृत्यामुळे खरं तर पक्ष पण याच्यामध्ये भरकटला जात आहे. तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं, जेवढी मोस्टली बाहेरून आलेली लोक आहेत, आता ह्या नगरसेविकेला काय हे नवीन आहेत, बाहेरून आलेले आहेत, पण भाजपमध्ये पूर्वीचे पण काही लोक आहेत, माझे खूप चांगले संबंध आहेत त्यांच्याशी, पण त्यांची भाषा, त्यांची वागणूक, त्यांची वर्तवणूक अतिशय सभ्य आहे. ते कधीच जीवनात अशा चुकीच्या गोष्टी बोलणार नाहीत, वागणार नाहीत. हे जे बाहेरचे लोक, म्हणून मी खरं तर आज एका बाईटमध्ये चॅनलला बाईट देताना पण तेच म्हणलो की उलट अशा लोकांमुळे पक्षाचं नाव खराब होऊ लागलंय. तर याच्यामध्ये कुठं तर पालकमंत्र्यांनी, आमदारांनी, स्वतः फडणवीस साहेबांनी या गोष्टींमध्ये लक्ष देऊन अशा लोकांना समज दिली पाहिजे, चोप दिला पाहिजे की बाबा हे शिस्त नाहीये, पक्ष शिस्त काहीतरी चौकट असली पाहिजे ना. तर ते मला महत्वाचं वाटतंय. धन्यवाद सर. मध्ये बोलल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. ओके. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.